ज्या स्त्रिया प्रेग्नन्सी प्लॅन करत असतील किंवा ज्या स्त्रियांना उष्णतेचा खूप त्रास होतो, अशांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की उन्हाळ्यात नेमकं कशी काळजी घ्यावी ज्याने आपल्याला उष्णतेचा त्रास होणार नाही, तसेच आपली एग आणि स्पर्म क्वालिटी ही सेफ राहील आणि गर्भधारणेस कुठलीही अडचण येणार नाही. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी आव्हाडबाग. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलवर आपण स्त्रियांसंबंधीतले विकार आणि त्यावरील विशेष आयुर्वेदिक उपचार याबद्दल माहिती देतो. आजकाल 10 पैकी किमान 7 ते 8 स्त्रियांना उष्णतेसंबंधीतला त्रास बघायला मिळतो. मग डोळ्यांची आग असो किंवा तळ हातापायांची आग असो, पोटऱ्यांना गोळे येणं, उन्हात गेल्यानंतर डोकं दुखणं किंवा डोकं जड पडणं, तसेच लघवीला आग होणं, असेच समरमध्ये काही चॅलेंजेस असतात ज्याचा इम्पॅक्ट फर्टिलिटीवर होऊ शकतो. समर सीझन, ग्रीष्म ऋतू किंवा उन्हाळा यामध्ये डिहायड्रेशन, हॉर्मोनल फ्लक्च्युएशन किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि त्यामुळे फर्टिलिटीवर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. पण जर तुम्ही योग्य काळजी घेतली तर तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही आणि बेबी प्लॅनिंग देखील तुम्ही योग्यरित्या करू शकता. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन मेंटेन करा. मग हायड्रेशन म्हणजे फक्त पाणीच पिलं पाहिजे का? तर असं नाही. जर तुम्हाला उष्णतेचा खूप त्रास होत असेल तर बटर मिल्क इज द बेस्ट सोल्युशन. म्हणजेच दुपारी जेवणात किमान 1 ग्लास ताजं ताक घ्या. तसेच आठवड्यातून 2 दिवस नारळ पाणी प्या. रोज संध्याकाळी चहा घेण्याच्या ऐवजी कोकम सरबत घ्या. जर तुम्हाला बर्निंग युरिनेशन होत असेल तर धण्याचं पाणी प्या किंवा तुमच्या रोजच्या पाण्यात सब्जाचा वापर करा. प्रॉपर हायड्रेशन असेल तर युटेरस आणि ओव्हरीजला ब्लड फ्लो हा चांगला होतो आणि त्यामुळे फंक्शनिंग स्ट्रॉंग होतं. त्याचबरोबर उन्हाळ्यात येणारे फ्रुट्स म्हणजेच टरबूज, डाळिंब, खरबूज, बेरीज याचा समावेश करा, कारण यामुळे बॉडीला अँटीऑक्सिडंट्स मिळतो आणि त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो, ज्यामुळे एग आणि स्पर्मची क्वालिटी कंट्रोल राहते. तिसरी गोष्ट म्हणजे मिनरल सपोर्ट. मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक हे इम्पॉर्टंट मिनरल्स आहेत. त्यासाठी सकाळच्या रुटीनमध्ये सीड्सचा वापर करा. म्हणजेच 1 स्पून पंपकिन सीड्स, 1 स्पून सनफ्लावर सीड्स, तसेच 4 ते 5 सोप बदाम्स, 2 वॉलनट्स अशा ड्रायफ्रुट्सचा समावेश आपल्या आहारात करा, ज्यामुळे फर्टिलिटी रेट इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. त्याचबरोबर लाईफस्टाईल चेंजेस करणं देखील खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच डायरेक्ट सनलाईट अवॉइड करा. शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर पडूच नका किंवा छत्री कॅपचा वापर करा. टाईट क्लोथ्स, स्पेशली जीन्सचा वापर उन्हाळ्यात टाळा. लाईट एक्सरसाइज करा. पुरुषांनी सूर्य नमस्कार करावा आणि स्त्रियांनी ओव्युलेशन फेजमध्ये स्ट्रेचिंग एक्सरसाइज आणि इम्प्लांटेशन फेजमध्ये रिलॅक्सेशन योगा करावा. उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनमुळे व्हिटॅमिन डी किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप असते किंवा उन्हात जास्त काम असतं, अशांनी ORS, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा कोकम सरबत यासारखे ड्रिंक्स आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करा. कोल्ड ड्रिंक्स किंवा पॅक्ड ड्रिंक्स पिणं टाळा. उन्हाळ्याचा फर्टिलिटीवर इम्पॅक्ट होऊ शकतो, परंतु आपण अशा प्रकारे जर लाईफस्टाईल फॉलो केली तर हे चॅलेंजेस नक्कीच आपण मॅनेज करू शकतो. या टिप्स तुमच्या फर्टिलिटीमध्ये नक्कीच मदत करतील. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.